आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी निष्ठा जवळे स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। राजकीय घराणेशाही संपवण्यासाठी मोदी पंतप्रधान होतील। मध्य प्रदेशात काँग्रेसला खिंडार। राहुल गांधी यांच्या यात्रेला थंडा प्रतिसाद। ऑटो एक्सपो बेळगावकरांसाठी पर्वणी ठरणार। 5वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन साजरे। हलशी परिसरात व्याघ्र दर्शनाने घबराट। शांतीनगर इथे चोरट्यांचा धुमाकूळ। सुभाष फोटो स्टुडिओच्या लकी ड्रॉ स्कीमची सोडत। शिवजयंतीनंतर शिनोळीत विशेष अधिकारी। आईच्या जन्मदिनी बाळकाचा पाण्यात बुडबुडून मृत्यू। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब। म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी। जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा। बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत। बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेळगावी। आता सविस्तर बातम्या। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान होतील असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि मागच्या 10 वर्षातल्या त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे। मागच्या 10 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात समाजाच्या प्रत्येक वर्गाने विकास साधला आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील यात काहीही शंका नाही। तसेच दहशतवाद, नक्षलवाद संपवण्यासाठी मोदी सरकारचा तिसरा कार्यकाळ पुरेसा आहे असाही विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला। दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडत आहे। त्यावेळी झालेल्या भाषणात अमित शहा यांनी हे वक्तव्य केले आहे। मध्य प्रदेशात काँग्रेसला खिंडार। लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना काँग्रेसला मोठमोठे धक्के बसत आहेत। वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्या अनेक शिलेदारांनी काँग्रेसला राम राम करत भाजपात प्रवेश केला आहे। 4 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला। त्यानंतर आता मध्य प्रदेशमध्येही काँग्रेसला खिंडार पाडणार असल्याची चर्चा आहे। मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते कमलनाथ हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। कमलनाथ आणि त्यांचे पुत्र नकुलनाथ हे काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत होत्या। अशातच मध्य प्रदेश भाजपा प्रवक्ते आणि कमलनाथ यांचे माजी माध्यम सल्लागार नरेंद्र सुलजा यांनी फोटोंसह जय श्रीराम असं कॅप्शन दिलं आहे। त्यामुळे त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे। राहुल गांधी यांच्या यात्रेला थंडा प्रतिसाद। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत छोडो न्याय यात्रा शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघ असलेल्या वाराणसीत पोहोचली। श्री काशी विश्वनाथाच्या दर्शनाने राहुल गांधींनी आपल्या दिवसाची सुरुवात केली। वाराणसीत गोडोलिया काँग्रेसांवर राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडली। अलीकडेच वाराणसी न्यायालयाने श्री काशी विश्वनाथ मंदिराशेजारीच ज्ञानवापी मस्जिद चालुक्याच्या दक्षिणेकडील तळघरात हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली। या विषयावर इंडिया आघाडीतील बहुतेक पक्षांनी मौन बाळगले। ऑटो एक्सपो बेळगावकरांसाठी पर्वणी ठरणार। यश इव्हेंट्स व बेळगाव कॉस्मो राऊंड टेबल 370 आयोजित व वेगा हेल्मेट कॅनरा बँक पुरस्कृत ऑटो एक्सपो सीपेड मैदानावर दिनांक 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान 4 दिवस आयोजित करण्यात आला आहे। यामध्ये 220 टॉनची मांडणी करण्यात आली आहे। प्रदर्शनाचे विशेषत्व म्हणजे तिथे ड्रायव्हिंगचे मार्गदर्शनासाठी भारत मोटर ड्रायव्हिंग स्कूल,
मार्गदर्शन करणार असून गोव्यातील पर्यटनाची माहिती हार बे वॉच रिसॉर्ट देणार आहे. प्रदर्शनातील संजय गोडावत यांची लक्झरी वाहने आणि स्पोर्ट्स बाईक हे या एक्स्पोचे मुख्य आकर्षण आहे आणि बाईक स्टंट शो आयोजित केला जाणार आहे, अशी माहिती यश इव्हेंटचे अजिंक्य काळकुंद्रीकर, प्रकाश काळकुंद्रीकर व विनय कदम यांनी दिली. 5वे बेळगाव मराठी साहित्य संमेलन साजरे. आजचे समाजकारण हे गुणशाहीकडे वळत आहे. अशा वेळी समाजासाठी दिशा देणारे साहित्य निर्माण होणे काळाचे गरज आहे. शांततेला आवाज देणाऱ्या साहित्य निर्मितीमधूनच गुणशाहीचा प्रकार रोखता येईल, असे विचार साहित्यिक कृष्णा खोत यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर बेळगाव यांच्यातर्फे रविवार दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी 5व्या अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. रेल्वे ओव्हरब्रिज जवळील छत्रपती शिवाजी महाराज संमेलन नगरी इथे कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा खोत यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन उद्घाटनाच्या सत्रासह एकूण 4 सत्रात झाले. संमेलनाची सुरुवात सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी यांनी उद्घाटन सत्राने झाली. आकर्षण ग्रंथदिंडीने उपस्थित त्यांचे लक्ष वेधून घेतले. यश ऑटोचे संचालक शिवसंत संजय मोरे हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित होते. बसवेश्वर चौक इथून ग्रंथदिंडीला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. ग्रंथदिंडीत मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडले. हलशी परिसरात व्याघ्र दर्शनाने घबराट. हलशीवाडी तालुका खानापूर इथे काल शनिवारी सायंकाळी 4च्या सुमारास भर वस्तीत नजीक वाघाने दर्शन दिले. त्यामुळे शेतवाडीत काम करणाऱ्या शेतकऱ्यांची चांगलीच बंबेरी उडाली आहे. या परिसरात हत्ती, रानकुंडकर, गविरेंडी, अस्वले यांचा उच्चार सुरू असतानाच प्रथम व्याघ्र दर्शन झाल्याने नागरिकात घबराट पसरली आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की हलशीवाडी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या वायंगण शेतात शनिवारी सायंकाळी 4च्या सुमारास काजूबागेतून सुसाट वेगाने वाघाने शेतवाडीत प्रवेश केला. रमेश देसाई हे शेतकरी आपल्या शेताकडे जात असताना त्यांच्या समोरून त्याने पलायन केले. शेतवाडीत अनेक शेतकरी ऊस बांगलीत गुंतले होते. त्यांनीही आरडाओरडा करतानाच वाघाने इकडून तिकडे पळापळी सुरू ठेवली. शांतीनगर इथे चोरट्यांचा धुमाकूळ. शहर आणि उपनगरी परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे पोलीस खात्याने दक्ष होण्याची गरज नागरिकातून व्यक्त होत आहे. रविवारी पहाटे शांतीनगर इथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांनी याबद्दल पोलीस खात्याकडे सुरक्षेची मागणी केली आहे. टिळकवाडीतील शांतीनगर येथील नारायण निलस्कर यांच्या निवासस्थानी शनिवारी रात्री 2 ते 3 पहाटेच्या दरम्यान चोरट्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यापूर्वी देखील अशा घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता पोलीस खात्याकडून रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. सुभाष फोटो स्टुडिओचा लकी ड्रॉ स्कीमची सोडत. सुभाष फोटो स्टुडिओच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त छायाचित्रकार बंधूकरिता दिवाळी व नूतन वर्ष दरम्यान लकी ड्रॉ स्कीम ठेवण्यात आली होती. तिची सोडत गुरुवारी करण्यात आली. प्रमुख पाहुणे आनंद वेलिंग यांच्या हस्ते ड्रॉ करण्यात आला. यावेळी तालुका छायाचित्रकार असोसिएशनचे अध्यक्ष DB पाटील, जिल्हा छायाचित्रकार असोसिएशनचे अध्यक्ष बसवराज रामन्नावर, सुभाष फोटो स्टुडिओचे संचालक सुभाष ओवळकर, ज्ञानेश्वर ओवळकर, स्वाती ओवळकर, मोहन चव्हाण, रणजित कंगराळकर आणि छायाचित्रकार व कर्मचारी वर्ग उपस्थित होत्या. शिवजयंतीनंतर शिनोळीत विशेष अधिकारी. शिवजयंती झाल्यानंतर म्हणजेच 19 फेब्रुवारी नंतर सीमावासियांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि महाराष्ट्रातील विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिनोळी येथे विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. लवकरच या कार्यालयाचे उद्घाटन होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यसन अधिकारी महेश चिवटे यांनी शनिवारी सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ज्येष्ठ मंडळाने सांब्रा विमानतळावर चिवटे यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा केली. यावेळी मराठा आरक्षणासंदर्भात बोलवण्यात आलेल्या आगामी रविवार दिनांक 21 रोजी विशेष अधिवेशनादरम्यान सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची बैठक असल्याची माहिती दिली. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माळोजी आष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, रमाकांत कोंडुस्कर, रणजित चव्हाण पाटील, मनोहर काळकुंद्रीकर, विकास कलघटगी, आनंद आपटेकर, सागर पाटील आदी उपस्थित होते. आईच्या जन्मदिनी बालकाचा पाण्यात गुदमरून मृत्यू. आईच्या जन्मदिनादिवशी 6व्या वर्षाच्या मुलाचा भरलेला पाण्याच्या बादलीत तोल जाऊन पडल्याने पाण्यात गुदमरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 8 वाजता गुडशेट रोड इथे घडली. आस्तिक रोहन दोडमनी असे या दुर्दैवी मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. आई आपल्या 6व्या वर्षाच्या बालक आस्तिक याला घेऊन याचे हात पाय धुण्यासाठी बाथरूममध्ये गेली होती. इतक्यात मोबाईल वाजल्याने बालकाला तिथेच ठेवून मोबाईल बघण्यासाठी बाहेरील बाजूस आली. त्याच वेळी सदर बालक बालदीत पडल्याने पाण्यात गुदमरून गेले होते.
बालकाच्या मातेने हा प्रकार पाहताच तातडीने पाण्यातून बाहेर काढून खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या बालकावर उपचार होण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. आपल्या लाडक्या मुलामुलीच्या लग्नाचा प्रश्न सोडवायचा आहे, एखाद्या चांगल्या मार्गदर्शक संस्थेचा शोध घ्यायचा आहे, मग आपला शोध इथेच थांबतो आहे. श्री स्वामी समर्थ वधूवर सूचक केंद्र मॅरेज ब्युरो. आमच्याकडे सर्व जाती धर्माची 40,000हून अधिक स्थळे उपलब्ध. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा परिसरातील स्थळांची मोठी यादी उपलब्ध. आमचा पत्ता आहे श्री स्वामी समर्थ मॅरेज ब्युरो, शुक्रवार पेठ, टिळकवाडी, हॉटेल नियाजच्या शेजारी. संपर्क 9741436770 किंवा 9741625533. Biggest festive offers by 1 इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSE देता है लोएस्ट प्राइस गारंटी। अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए। BSE द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में। BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी। जिल्हा प्रशासनातर्फे उद्या शिवजयंती. सोमवार दिनांक 19 रोजी जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त सोमवारी सकाळी 9:30 वाजता शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानात शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल. कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते होणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, सरकारी अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हेस्कॉमच्या ग्राहक अदालतीला अल्प प्रतिसाद. हेस्कॉमकडून शनिवार ग्राहक अदालतीचे आयोजन केले होते, मात्र याला अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ 5च तक्रारी दाखल करण्यात आल्या. भूमिगत वीज वाहिनीचे काम पूर्ण झाले असल्याचा दावा करण्यात येत असला तरी कोळी गल्लीतील वीज तारा लोंबकळत आहेत. हेस्कॉमची दिशाभूल करून वीज जोडणी होत आहे अशा तक्रारी करण्यात आल्या. अधिकाऱ्यांनी तक्रारींची दखल घेत तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. बैठकीला हेस्कॉमचे अधीक्षक प्रवीण कुमार चिक्कोर्डे, कार्यकारी अभियंता अश्विन शिंदे, कार्यकारी अभियंता अरविंद गडकर, सहाय्यक पवन कुमार BS, धर्मेंद्र होंदीकूड आदी उपस्थित होते. सावंतवाडी पतपेढी संचालकपदी YP नाईक यांची निवड. कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळ सावंतवाडीचे संस्थापक अध्यक्ष YP नाईक यांची सावंतवाडी पतपेढी संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. ही सहकारी संस्था सावंतवाडी संस्थान काळापासून सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. 92 वर्षांची दीर्घ परंपरा असलेल्या जिल्ह्यातील सहकारी पतपेढीवर YP नाईक यांची निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. निवृत्त शिक्षक YP नाईक हे विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. सहकार, खेळ, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. बारच्या पदाधिकाऱ्यांना निवडपत्रांचे वितरण. नुकताच झालेल्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या हस्ते निवडपत्र वितरण करण्यात आले. निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट रमेश मिरजकर यांच्या हस्ते निवडपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष SS किवटसनवर यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. श्री शिव प्रतिष्ठानच्या वतीने संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने तिथीनुसार धर्मवीर संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. धर्मवीर संभाजी चौक इथे धारकऱ्यांकडून प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दूध अभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला.
शहर प्रमुख आनंद चौगुले तसेच नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. ध्येय मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी विभाग प्रमुख चंद्रशेखर चौगुले, प्रमोद चौगुले, किरण बाडवानाचे, गजानन निलजकर, गजानन पवार, प्रफुल्ल शिरवळकर, विजय कुंटे, अमोल केसरकर, ज्योतिबा चोपडे, सागर पवार आदी उपस्थित होते. वेदांत फाउंडेशन तर्फे पुरस्कारांचे वितरण. प्रत्येकाने समाजहिताला प्राधान्य देण्याची आवश्यकता असल्याचे मत मार्कंडे साखर कारखान्याचे संचालक अविनाश पोद्दार यांनी व्यक्त केले. वेदांत फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणाऱ्या वेदांत एक्सिलन्स अवॉर्डचे वितरण शनिवारी महिला विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम शाळेच्या सभागृहात झाले. यावेळी पोद्दार बोलत होते. अध्यक्षस्थानी विश्व भारत सेवा समितीचे अध्यक्ष विजय नंदिहळी होते. शहर घटक शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे उद्घाटन समृद्धी संस्थेचे सेक्रेटरी विरेश किवसनावर यांच्या हस्ते करण्यात आले. रमेश आनंदाचे शिक्षक संघटनेचे शहर अध्यक्ष बाबू सोगलनावर, आयडी हिरेमठ, प्राचार्य कविता प्रामाणिक, संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. जॅन्ट्स परिवारतर्फे विविध ठिकाणी पानपोईची सोय. जॅन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवारतर्फे शहरातील विविध ठिकाणी पानपोई सुरू करण्यात आली आहे. शनिवारी रोजी बुधवार पेठ इथे 6 पानपोईचे उद्घाटन ज्ञानेश कामत यांच्या हस्ते करण्यात आले. रोज माठ स्वच्छ करून त्यामध्ये पाणी भरण्याची जबाबदारी घेणाऱ्या व्यक्तींकडे पानपोई सुपूर्द करण्यात आली. या प्रसंगी अध्यक्ष विजय खोत, राजू माळवडे, प्रवीण त्रिवेदी, एम गंगाधर यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. जॅन्ट्स परिवाराचा पदग्रहण सोहळा उत्साहात. जॅन्ट्स ग्रुप ऑफ बेळगाव परिवाराचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. यावेळी सुनीता मजुकर या महिलेला प्रमुख पाहुणे नितीन पै यांच्या हस्ते शिलाई मशीन देण्यात आली. यासाठी पै आणि माजी अध्यक्ष राजू माळवेद यांचे सहकार लाभले. याप्रसंगी जॅन्ट्स वेलफेअर फाउंडेशनचे उपाध्यक्ष एम लक्ष्मण, स्पेशल कमिटी मेंबर दिनकर अमीन, फेडरेशन साचे अध्यक्ष लग्मन्ना दोडमनी, श्रीधर मलिक, विजय खोत, प्रदीप हिरेमठ, गणेश गुंडक, किसन वेसने, सचिन केळवेकर उपस्थित होते. MV शानबाग मराठी शाळेत इंधन विहिरीत पाककला स्पर्धा. SKE सोसायटी संचलित MV शानबाग मराठी शाळा भाग्यनगर इथे स्काउट आणि गाईड दिनाचे औचित्य साधून इंधन विहिरीत पाककला स्पर्धेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. स्काउट गाईड विद्यार्थ्यांच्या एकूण 12 गटांनी या स्पर्धेत भाग घेतला व इंधनाशिवाय विविध खाद्यपदार्थ तयार केले. स्पर्धेच्या परीक्षक म्हणून शिक्षिका माधुरी गिंडे व रेणुका ओकुळचे यांनी काम पाहिले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक PS खानगावकर व गायत्री शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले. तर स्पर्धेसाठी स्काउट गाईड विभागाचे शिक्षक JK कदम व मेघा मांडेकर यांनी परिश्रम घेतले. सरस्वती वाचनालयातर्फे 25 पासून व्याख्यानमाला. शहापूर कोरेगल्ली येथील श्री सरस्वती वाचनालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षांतर्गत दिनांक 25 व 26 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मृती व्याख्यानमाला आयोजित केली आहे. दिनांक 25 रोजी सायंकाळी 5:30 वाजता गोगटे कॉलेजच्या वेणुगोपाल ऑडिटोरियम इथे सावरकर प्रेमी व लेख अक्षय जोग यांचे सावरकरांचा हिंदुत्वाद या विषयावर व्याख्यान आहे. प्रमुख पाहुणे म्हणून GITच्या कार्यकारी मंडळाचे चेअरमॅन राजेंद्र बेळगावकर उपस्थित राहणार आहेत. दिनांक 26 रोजी सायंकाळी 5:30 वाजता माजी संधी अधिकारी व चाणक्य मंडळाचे प्रमुख अविनाश धर्मादे अधिकारी यांचे सावरकरांचे जीवन व संदेश या विषयावर व्याख्यान होणार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.